नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू मराठी बातमीपत्रात स्वागत. बातम्या ओबीसी आरक्षणाची. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाज ओबीसी मधूनच आरक्षण घेणार असं एल्गार पुकारला आहे. तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास ओबीसीवर अन्याय होईल, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी समाजही आंदोलन करत आहे. कंधार तालुक्यातील संगमवाडी या गावात ओबीसी समाजाच्या वतीने बेमुदत साखळी आंदोलन करण्यात येत असून ओबीसी समाजाच्या वतीने गावागावात आंदोलन करण्यात यावे असे आवाहन रामचंद्र येलवाड यांनी केले आहे. ओबीसी सर्व ओबीसी जागा आरक्षणाचा धागा ओबीसी जागा आरक्षणाचा धागा मैं ओबीसी की बात करूंगा, मैं ओबीसी की बात करूंगा, मैं ओबीसी की बात करूंगा. वोट ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा वोट ओबीसी जागा हो. एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व. ओबीसी सर्व. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती राजर्षी शाहू महाराज की राष्ट्रपिता महात्मा फुले की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय. एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व. ओबीसी सर्व वोट ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अरे वोट ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, वोट ओबीसी जागा हो. आरक्षणाचा धागा हो. छगन भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भुजबल साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व. ओबीसी सर्व. आज संगूचीवाडी येथे ओबीसी आरक्षण बचाव हा धरणे आंदोलन साखळी उपोषण माननीय रामचंद्रजी येलवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजपासून होत आहे. हा संप बेमुदत राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण ओबीसीचं सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत बेमुदत संप आज इथं ठेवण्यात आलेला आहे. आमची जी मागणी आहे ओबीसी समाजाची ती अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यात दुमत काहीच नाही. पण ओबीसीचं 27% आरक्षण सोडून याच्या व्यतिरिक्त सरकारनं त्यांना आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी ओबीसीच्या प्रत्येक नेत्याची आहे. त्यामुळंच पूर्ण महाराष्ट्रात जे आंदोलन चालू आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीतून नको. ह्या मागणीसाठी आज बेमुदत संप संगूचीवाडी इथे होत आहे. सकळ ओबीसी समाजाच्या वतीने संगूचीवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे ओबीसी आरक्षण बचाव साखळी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आज 21 डिसेंबर 2023 पासून या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे. महामानव छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि शिक्षणाची माता सावित्रीबाई फुले यांना वंदन करून या ठिकाणी आरक्षण बचाव, ओबीसीचे आरक्षण बचाव हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आज आम्ही चालू केलेलं आहे. यातून आम्ही असा संदेश देतोय की सर्व गावातील ओबीसी बांधवांनी हे ओबीसीचं आरक्षण आपलं बचवायचं आहे. आपल्या लेकरा बाळाचं जे भविष्यातलं आरक्षण आहे ते आरक्षण आपलं वाचलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला संविधानिक अधिकार आहेत. त्या अधिकाराचा वापर करून आपण गावागावामध्ये धरणे आंदोलन, साखळी धरणे आंदोलन, साखळी उपोषण सुरू केलं पाहिजे असा संदेश देण्यात येत आहे. सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण गावागावामध्ये साखळी धरणे आंदोलन, ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे. त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढे आलं पाहिजे. आज जरांगे पाटील यांचं जो मराठा आरक्षण मागणी आहे ते सरसगट ओबीसीतून द्या. आमची त्यांना विनंती आहे, मराठा समाजाला आमची विनंती आहे की बाबांनो, आम्ही 52% असताना आम्हाला 27% वाटा मिळालाय. आमचे 25 माणसं आज वेटिंग मध्ये आहेत. त्यामुळे एका डब्यामध्ये 27च्या जागी तुम्ही जर 30 आले
तर दोघांनाही झोपता येणार नाही, दोघांची अडचण होणार आहे आणि आरक्षणाचा फायदा कोणालाही मिळणार नाही। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आपल्या गाडीला वेगळा डबा लावला तर वेगळं आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे। ही ओबीसीची आजही भावना आहे, कालही होती आणि उद्याही राहणार आहेत। म्हणून वेगळं आरक्षण मागावं आणि सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती आणि आवाहन करतो।